फलटणमधील डॉक्टर संपदा मुंडे आत्महत्या प्रकरणात IPS अधिकारी तेजस्वी सातपुते यांच्याकडे SIT तपासावर देखरेखीची जबाबदारी देण्यात आली आहे। SITची घोषणा केल्यानंतर सातपुते यांच्या देखरेखीत तपास का असा प्रश्न उपस्थित करण्यात येतोय। यापूर्वी साताऱ्यात त्यांनी केलेल्या कामाकडे पाहता या प्रकरणी न्याय मिळेल अशी आशा सातारकरांना वाटते, तर दुसरीकडे या प्रकरणावरून राजकारण रंगलेलं आहे। फलटण उपजिल्हा रुग्णालयातील डॉक्टर संपदा मुंडे यांच्या आत्महत्या प्रकरणाचे पडसाद राज्यभरात उमटले। डॉक्टर मुंडे यांच्या सुसाईड नोटमध्ये त्यांनी उल्लेख केलेले मुद्दे गंभीर स्वरूपाचे होते। यावरून जोरदार राजकारणही तापले। माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्यावर दबाव टाकण्याचे आरोप करण्यात आले। मात्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी फलटणच्या कार्यक्रमात त्यांची पाठराखण केली। डॉक्टर संपदा मुंडे यांच्या सुसाईड नोटमध्ये उल्लेख असलेल्या निलंबित PSI गोपाळ बदने आणि प्रशांत बनकर यांना अटक करण्यात आली। या अटकेनंतरही विरोधकांकडून या मुद्द्यावरून आरोप करण्यात येत आहे। यातच मुंडे कुटुंबियांनीही तपास यंत्रणांवर आक्षेप नोंदवले। ही मागणी विचारात घेऊन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणाचा तपास SIT मार्फत करण्याचे आदेश बजावले। त्यानंतर राज्य राखीव पोलीस दलाच्या पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांच्याकडे SIT तपासावर देखरेखीची जबाबदारी देण्यात आली। तेजस्वी सातपुते यांनी यापूर्वी साताऱ्याचे जिल्हा पोलीस प्रमुख म्हणून काम केले। साताऱ्याच्या डॅशिंग लेडी सिंघम अशी त्यांची ओळख राहिली। मकोका आणि तडीपारीच्या कारवाया करून जिल्ह्यातील गुन्हेगारांचं कंबरड मोडलं। डॉक्टर संपदा मुंडे आत्महत्या प्रकरणी SIT तपासावर तेजस्वी सातपुते करणार देखरेख। विशेष पोलीस महानिरीक्षक डॉक्टर मनोज कुमार शर्मा यांनी काढले आदेश। कालमर्यादा, गुन्ह्याच्या तपासाचा प्रगती अहवाल वेळोवेळी सादर करण्याच्या सूचना। ही जबाबदारी मिळताच तेजस्वी सातपुते यांनी साताऱ्यात येऊन पोलीस अधिकाऱ्यांसोबत 3 तास मॅरेथॉन बैठक घेतली। या प्रकरणी तेजस्वी सातपुते यांच्या नियुक्तीमुळे सत्य उजेडात येईल अशी खात्री सातारा जिल्हावासियांना वाटते। तर दुसरीकडे या प्रकरणाच्या तपासासाठी स्वतंत्र SIT स्थापन करावी अशी मागणी मुंडे कुटुंबीय करतायत। माननीय मुख्यमंत्री साहेबांनी डॉक्टर संपदा मुंडे आत्महत्या प्रकरणात SIT स्थापन करण्याचे आदेश दिले होते, परंतु स्वतंत्र SIT स्थापन न करता या आत्महत्येबाबत दाखल गुन्ह्याच्या तपासावरील देखरेखीसाठी तेजस्वी सातपुते यांची नियुक्ती केल्याचे समजते। तरी माननीय मुख्यमंत्री साहेबांनी या प्रकरणात स्वतंत्र SIT स्थापन करून नेमलेल्या अधिकाऱ्यांना या प्रकरणाचा निपक्षपातीपणे सखोल चौकशी करण्याचे आदेश द्यावेत व मुख्य आरोपींना फाशीची शिक्षा देण्यात यावी। तसेच इतर सह आरोपींना सेवेतून बडतर्फ करून त्यांच्यावर कठोर कायदेशीर कारवाई करण्यात यावी अशी विनंती करतो। दुसरीकडे तेजस्वी सातपुते यांच्याकडे देखरेखीच्या जबाबदारीवरून राजकारणही रंगले। सरकारने SIT नेमतो आधी असं सांगितलं। सगळ्यात आधी तर क्लीन चिट देतो म्हटलं, आता आधी क्लीन चिट म्हटले, मग SIT आणि SIT सुद्धा नेमली नाही। उलट फक्त एक व्यक्तीची देखरेखीसाठी तपास अधिकारी म्हणून नियुक्ती केली। तीही व्यक्ती जिचं शिक्षण 10वी पर्यंतचं फलटणमध्येच झालेलं आहे किंवा ज्या व्यक्तीवर अनेक वेळा वेगवेगळे आक्षेप घेण्यात आलेले आहेत। अशा सगळ्या परिस्थितीमध्ये खरंच तपास यंत्रणा गतिमानतेने काम करू शकतील का? अंधारे ताई गोलमाल है भाई, सब गोलमाल है अशी शेरेबाजी करतायत। अहो अंधारे ताई, तुमचा अख्खा पक्ष म्हणजे गोलमाल आहे, तुमची सगळी भूमिका म्हणजे गोलमाल आहे। फलटण प्रकरणामध्ये SITची स्थापना झाली। फलटण प्रकरणामध्ये कोणीही दोषी असेल तर त्याला सोडणार नाही। देवेंद्रजी फडणवीस यांनी स्पष्टपणे आदेश दिलेले आहेत की फलटण प्रकरणात जो कोणी दोषी असेल त्याच्यावर कारवाई होणार। त्यामुळे विनाकारण जनतेची दिशाभूल करण्याचा प्रयत्न करू नका। तुमचा गोलमाल हा तुमच्या डोक्यामध्ये आहे, हे लक्षात ठेवा। तेजस्विनी सातपुते यांच्याकडे केवळ देखरेखीची जबाबदारी नाही तर त्यांच्या नेतृत्वात SIT तपास होणार असल्याचं सत्ताधारी सांगतायत। सध्या या प्रकरणातील दोन्ही आरोपी न्यायालयीन कोठडीत आहेत। आता तेजस्विनी सातपुते यांच्या देखरेखीखाली सुरू असलेल्या तपासात डॉक्टर संपदा मुंडे यांनी केलेल्या गंभीर आरोपाचं तथ्य समोर येईल का हे पाहावं लागणार आहे। साई सावंत, पुढारी न्यूज, सातारा।